लोकवाणी न्यूज नेटवर्क, बातमी मागची बित्तम बातमी. पद छोटं होतं, पण माणूस हिमालया एवढा मोठा निघाला. 4 दशकांची निस्वार्थ सेवा, हजारो जनावरांना जीवदान आणि एका साध्या माणसाला गावाने दिलेला असामान्य सन्मान. गावात काही अशी माणसं असतात की त्यांना कोणत्याही पदवी किंवा ओळखीची गरज नसते. त्यांचं नाव उच्चारलं की लोकांच्या चेहऱ्यावर आपसूक आदर उमटतो. अशाच व्यक्तिमत्वांपैकी एक म्हणजे उमदी तालुका जत येथील नबीसो रहिमान मुल्ला. मात्र संपूर्ण उमदी आणि परिसर त्यांना त्यांच्या शासकीय नावाने नव्हे तर प्रेमाने दिलेल्या बुड्डा या नावानेच ओळखतो. 30 जून 2026 रोजी शासकीय सेवेतून ते सेवानिवृत्त झाले. सरकारी नोंदीनुसार ते पशुवैद्यकीय दवाखान्यात परिचर होते, पण शेतकऱ्यांच्या मते ते जनावरांचे हक्काचे डॉक्टर होते. त्यामुळे त्यांच्या सेवापूर्तीचा दिवस हा केवळ एका कर्मचाऱ्याच्या निवृत्तीचा नव्हता, तर 4 दशकांहून अधिक काळ गावासाठी जगलेल्या एका सेवाव्रती व्यक्तिमत्वाला मानवंदना देण्याचा दिवस होता. रहिमान मुल्ला यांचा प्रवास संघर्षातून सुरू झाला. आर्थिक परिस्थिती अत्यंत कठीण होती. उमदी ग्रामपंचायतीच्या पाणीपुरवठा विभागात त्यांनी कामाला सुरुवात केली. पगार कमी होता, पण कामावरील निष्ठा अफाट होती. गावाची पाणीपुरवठ्याची मोटार बंद पडली की सर्वांच्या तोंडी एकच नाव असायचं, बुड्डा मेस्त्री. दिवस रात्र, उन्हाळा पावसाळा न पाहता ते पाणीपुरवठा सुरळीत करण्यासाठी धावून जायचे. एवढ्यावरच न थांबता संसाराला हातभार लावण्यासाठी सेंटरिंगची कामेही त्यांनी केली. संघर्षाने त्यांना खंबीर बनवलं, पण कधीही कठोर बनवलं नाही. याच प्रामाणिकपणाची दखल घेत त्यांना पुढे शासकीय सेवेत संधी मिळाली. पशुवैद्यकीय दवाखान्यात परिचर म्हणून रुजू झाल्यानंतर त्यांनी नोकरीला केवळ रोजगार मानलं नाही, तर सेवा धर्म मानला. जनावरांच्या आजाराबाबतचा त्यांचा अनुभव, निरीक्षण शक्ती आणि उपचारातील हातखंडा इतका प्रभावी होता की अनेक शेतकरी डॉक्टरांपूर्वी बुड्डा काकांनाच बोलवत असत. रात्री अपरात्री कोणत्याही शेतकऱ्याच्या गोठ्यात जनावर आजारी पडलं, प्रसूती अडली किंवा एखादी गंभीर समस्या निर्माण झाली तर वेळेची पर्वा न करता ते घटनास्थळी पोहोचत. त्यांच्या चेहऱ्यावर कधी कंटाळा नव्हता, मोबदल्याची अपेक्षा नव्हती आणि गरीब श्रीमंत असा भेदही नव्हता. त्यांच्यासाठी प्रत्येक मुकाजीव महत्त्वाचा होता, कारण त्यांना माहीत होतं की जनावर म्हणजे शेतकऱ्यांच्या संसाराचा आधार आहे. शासनाच्या पशुसंवर्धन विभागाच्या विविध योजना तळागाळापर्यंत शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवण्यातही त्यांनी मोलाची भूमिका बजावली. अनेकांना अनुदाने, लसीकरण, उपचार आणि मार्गदर्शन मिळवून देण्यासाठी त्यांनी स्वतः पुढाकार घेतला. त्यामुळे ते फक्त कर्मचारी राहिले नाहीत, तर शेतकरी आणि शासन यांच्यातील विश्वासाचा दुवा बनले. पशुवैद्यकीय सेवेबाबत त्यांना शेतीचाही सखोल अभ्यास होता. विशेषतः द्राक्ष शेतीबाबत त्यांनी अनेक बागायतदारांना वेळोवेळी मार्गदर्शन केलंय. अनुभवाच्या जोरावर त्यांनी अनेक शेतकऱ्यांच्या अडचणी सोडवल्या. त्यामुळे अनेक जण त्यांना प्रेमाने चालतं बोलतं पशुवैद्यकीय विद्यापीठ असंही म्हणू लागले. त्यांच्या व्यक्तिमत्वातील सर्वात मोठा गुण म्हणजे साधेपणा. पदाचा गर्व नाही, पैशाचा मोह नाही आणि प्रसिद्धीची हाव नाही. काम करत राहणं आणि लोकांच्या उपयोगी पडणं एवढाच त्यांचा जीवन मंत्र होता. म्हणूनच त्यांचं खरं नाव अनेकांना माहीत नसलं तरी बुड्डा हे नाव आजही प्रत्येकाच्या ओठांवर प्रेमानं उच्चारलं जातं. सरकारी सेवेतून ते निवृत्त झाले असले तरी समाजसेवेची त्यांची वाटचाल थांबलेली नाही. त्यांचा आयुष्याचा खरा ठेवा म्हणजे त्यांनी कमावलेलं लोकांचं प्रेम, विश्वास आणि आशीर्वाद. एखाद्या माणसाच्या आयुष्याचं खरं यश त्याच्या पदरात नसतं, तर त्याच्या जाण्यानंतर लोकांच्या डोळ्यात येणाऱ्या अश्रूंमध्ये असतं. नबीसो रहिमान मुल्ला उर्फ बुड्डा यांनी हे यश आपल्या निस्वार्थ सेवेतून मिळवले. म्हणूनच उमदी गावासाठी ते केवळ एक सेवानिवृत्त कर्मचारी नाहीत, तर सेवाभाव, प्रामाणिकपणा आणि माणुसकी यांचं जिवंत प्रतीक आहे. सरकारी सेवा संपली असेल, पण उमदीच्या प्रत्येक शेतकऱ्याच्या मनात आणि हजारो मुक्या जनावरांच्या आशीर्वादात बुड्डा हे नाव कायमच जिवंत राहील. लोकवाणी न्यूज नेटवर्क, बातमी मागची बित्तम बातमी.